आणखी एक राजकीय बातमी। राज्यात आपली सत्ता आहे, तिजोरीच्या चाव्या आमच्या हातात आहेत असं चाकणकर म्हणाल्या होत्या। तर तुमच्या हातात चाव्या असल्या तरी तिजोरीचा मालक मात्र आमच्याकडे आहेत असं यावर चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय। तर चाव्या एकीकडे मालक एक असला तरी ठरवण्यामध्ये आम्हीही आहोत असं संजय शिरसाट म्हणाले। राज्याचा गावगाडा आर्थिक विकासाला चालना देण्याचं काम हे अर्थमंत्र्यांच्या हातात असतं आणि म्हणून तिजोरीच्या चाव्या ह्या दादांच्या हातात आहे। मग तुमचं निधी आमचा 4 वर्ष अजून हे सरकार असल्यामुळे तिजोरीची किल्ली आपल्याकडे असल्यामुळे ती आणखी कोणाकडे जरी असली तरी त्याच्यावर मुख्यमंत्री असल्यामुळे तर समोरची उदाहरण म्हणणार तिजोरीची किल्ली आमच्या हातात आहे पण तिजोरीचा मालक आमच्याकडे अजित दादा अर्थमंत्री असल्यामुळे निश्चितच त्यांना अधिकार आहेत, परंतु मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री असतात। मुख्यमंत्र्याला सर्वापेक्षा जास्त सर्व अधिकार हे त्यांच्याकडे असतात, हे निर्विवाद आहे, नाकारता येत नाही। परंतु तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही जरी असल्या, कोणीही मालक असलं तरी खर्च कसा करायचा हे सर्वांवर ठरलं जातं। म्हणून चावी एकीकडे आहे, मालक एक आहेत आणि ठरवणाऱ्यामध्ये आम्ही एक सुद्धा आहोत। म्हणून ठरवताना सगळ्याला बरोबर घेऊनच हे गाडा चालवावा लागतो, एवढं मात्र निश्चित आहे। दरम्यान यावर सुप्रिया सुळेंनी सुद्धा भाष्य केले। चावी कुणाकडेच नसते तर पैसे पण कुणाचेच नाहीत असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात। सर्व पैसे हे जनतेचे आहेत, चावी जनतेच्या हातात असते असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। माझी सगळ्याच नेत्यांना विनम्र विनंती करायची, चावी ही कुणाकडेच नसते आणि पैसे कुणाचेच नाही आहेत। हे सगळं जे आहे ते मायबाप, महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचं आहे। जनतेचे पैसे आहेत आणि चावी ही मायबाप जनतेच्या हातात असते। त्याच्यामुळे मला असं नाही वाटत की मला काही ह्याच्यावर अजून काही बोलायची। आणि आता बातमी कुणाल कामराची। आक्षेपार्ह फोटो असलेलं टी शर्ट घालून कुणाल कामरानं एक ट्विट केले। आक्षेपार्ह टी शर्ट घालून कुणाल कामरानं RSS वर टीका केली आहे। हा फोटो कॉमेडी क्लबमध्ये क्लिक केलेला नाहीये असंही कुणाल कामरा म्हणाला। तर आक्षेपार्ह पोस्ट कुणी केली असेल तर पोलीस त्यावर कारवाई करतील असा इशारा यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलाय। फोटो पोस्ट केलेला आहे, ट्विट केलेला आहे, त्यावर मोदीजी अशा पद्धतीचे पोस्ट केले, आक्षेपार्ह पोस्ट। नरेंद्र मोदी असे जर आक्षेपार्ह पोस्ट टाकले असतील तर पोलीस कारवाई करतील, आम्ही त्यांना पोलिसांना देऊ। आता याचा अर्थ काय घ्यायचा आहे हे त्या पक्षाच्या नेत्यांनी ठरवलं पाहिजे। गेल्या वेळेला त्यांनी मोदी साहेबांवरही अशी जहरीली टीका केली होती, शिंदे साहेबांवर केली होती, आम्ही त्याला प्रत्युत्तर दिले। आता त्याची हिंमत एवढी वाढली, तो संघाच्या सुद्धा नेत्यांवर किंवा पक्षावर किंवा संघटनेवर या पद्धतीची टीका करतोय। याचं उत्तर आता भाजपने देण्याची आवश्यकता आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबई आणि बॉम्बे संदर्भात मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे आता वादाची शक्यता आहे, कारण IIT नावातील बॉम्बे तसंच ठेवलं आणि मुंबई केलं नाही हे चांगलं झालं असं केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांनी विधान केलंय। And as was we mentioned, as far as IIT Bombay is concerned, I got it straight with this name. You got done Mumbai. So that's one another compliment to you. And also true for Madras. It remains IIT Madras. दरम्यान ज्यांना बॉम्बेचा पुळका आहे त्यांनी तो आग्रह सोडावा असं संजय शिरसाट म्हणाले। मुंबईच्या नावाशी कुणीही तडजोड करणार नाही असंही शिरसाटांनी म्हटलंय। आपण पाहतोय बॉम्बेचा पुळका आहे तर त्यांनी तो आग्रह सोडावा असा पलटवार शिरसाट यांनी केलाय। जितेंद्र सिंग यांनी वक्तव्य केलं होतं, त्यावर आता शिरसाटांनी हे उत्तर दिलंय। मुंबईच्या नावाशी कुणीही तडजोड करणार नाही असंही शिरसाट यांनी म्हटलंय। नाही, ते खुश असून चालणार नाही। ज्या शहराचं नामांतर झाले त्या शहराच्या नामांतराचं नाव हे प्रत्येक गॅजेटमध्ये आलेलं आहे आणि गॅजेटमध्ये आलेलं नाव हे तुम्हाला वापरणं बंधनकारक आहे। मग ती संस्था असो, सरकारी असो, खाजगी असो का कोणती असो। म्हणून ज्यांना बॉम्बेचा पुळका आहे त्यांनी आता तो आग्रह सोडून दिला पाहिजे आणि जे नामांतर मोदी साहेबांच्या नेतृत्वात